जिजाऊंची प्रशासकीय कौशल्याची खरी कसोटी लागली ती शिवबाराजे आग्र्यात मोगली कैदेत सापडल्यानंतर। कारण शिवबाराजे आणि शंभूबाळ परत जिवंत येण्याची शाश्वती नव्हती। अशा क्षणी जिजाऊ पूर्ण ताकदीने उभ्या राहिल्या। त्यांनी दरबारात स्पष्ट शब्दात सांगितलं, राजा कैदेत आहे पण स्वराज्य अनाथ नाही। साहेबांनी दरबार नियमित ठेवला, किल्लेदारांना धीर दिला, रयतेवर अन्याय होऊ दिला नाही आणि लष्करी हालचाली सतत सुरू ठेवल्या। कारण अशा काळात शत्रू फायदा उचलू शकत होता, पण शिवबांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार एवढा चोख केला की त्यांच्या कारकिर्दीत एकही फिंदफिदुरी स्वराज्यात घडून आली नाही। तिकडे मात्र आग्रा कैदेत असताना शिवरायांनी डाव आखला आणि महाराष्ट्रात जिजाऊंनी पूर्ण शांतता राखली। शत्रूला वाटलं राजा अडकला, स्वराज्य कमकुवत झालं, पण प्रत्यक्षात स्वराज्य अधिक मजबूत झालं होतं। आणि बघता बघता एक दिवस आग्रा कैदेतून शिवराय निसटले। या बातमीने मोगल साम्राज्य हादरलं। औरंगजेबाला क्षणभर विश्वास बसला नाही, पण राजे पुढे सुखरूप महाराष्ट्रात परतले। राजे सुखरूपेने हा विजय तलवारीचा नव्हता, तर संयम, बुद्धी आणि मातृविश्वासाचा होता। अशा अनेक प्रसंगाचे हलाल पचून प्रत्येक प्रसंगाला न डगमगता सामोरं जाण्याचे असामान्य धैर्य जिजाऊंनी शिवबाराजांना दिले होते। आग्रा प्रकरणानंतर सर्वांना कळून चुकलं, स्वराज्याचा खरा कणा राजा तर आहेच, पण जिजाऊंचे नेतृत्वही आहे। अशा या संघर्ष गाथेचा आज 8वा दिवस होता। पुढे जिजाऊंचे स्वप्न कसे पूर्ण झाले ते या 10 दिवसाच्या गाथेच्या 9व्या दिवशी पाहूया। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।